श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 14 डिसेंबरला आहे दत्त जयंती। तर दत्त जयंतीनिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा करत आहे आणि कोणी 21 दिवसाची सेवा करत आहेत तर कोणी 11 दिवसांची सेवा करत आहेत। तर मग स्वामी चरित्र सारामृत पठन करत असाल किंवा तारक मंत्राची सेवा करत असाल किंवा काहींना गुरुचरित्र पारायण देखील करायची असेल तर आपण या सर्व सेवा करत असतो। त्यासोबतच आपल्याला औदुंबराच्या वृक्षाची देखील पूजा सेवाही करायची आहे, कारण की औदुंबर वृक्षामध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचा वास असतो। औदुंबर वृक्षाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे आहेत ते दूर होतील आणि आपल्या संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही, पण संकटाचा प्रभाव मात्र नक्कीच कमी करू शकतो। तर आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचं देखील आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही किंवा मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही। आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कोणती सेवा करावी, कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। तर साक्षात दत्त निवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबर। औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली आणि औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील, तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल आणि औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते। या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे। कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय केल्यास नक्कीच फायदा हा होतो। असे मानले जाते की औदुंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दीप प्रज्वलित केल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो। यासोबतच पैशाशी संबंधित समस्या देखील दूर होतात। वास्तविक पाहता शुक्र हा संपत्तीशी संबंधित आहे। अशा ग्रहाचे आपल्याला ग्रह मानला जातो। असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्यांची कधीही कमतरता भासत नाही। ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते। आता 14 डिसेंबरला दत्त गुरूंची जयंती आहे, तोपर्यंत आपण औदुंबराच्या झाडाची, औदुंबर वृक्षाची पूजा सेवा करायची आहे। दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता। तर आपल्याला 1 तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे, तसेच थोडीशी हळद देखील आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे। आपण एक मातीची पंती घ्यायची आहे आणि किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा, कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो। कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाही आहे, तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि कणिक ही मळून घ्यायची आणि त्याची तुम्हाला कणकेचा दिवा तयार करायचा आहे। तर तुम्हाला जर कणकेचा दिवा तयार करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल किंवा निरंजन घेणार असाल तर ती कुठे तुटलेले फुटलेले नसावं। दिवा आपल्याला चांगलाच वापरायचा आहे। आता हा दिवा आणि पंती घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे। आता सर्वप्रथम औदुंबर वृक्षाजवळ आपण शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण जे काही पाणी आणलं होतं त्यामध्ये आपण साखर आणि हळद टाकली होती ते पाणी औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे। हे पाणी आपण अर्पण करत असताना आपण श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे। तसेच औदुंबर वृक्षाखाली खूप मुंग्या असतात, त्यांना देखील तुम्ही काही वस्तू खायला देऊ शकता। यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। त्यामुळे आपल्याला जर जास्त स्वरूपामध्ये देखील दान करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण या मुंग्यांना काही वस्तू देखील खाऊ घालायच्या आहेत। तर आपण थोडंसं गव्हाचं पीठ भाजायचं आहे, त्यासोबतच थोडासा रवा भाजायचा आहे आणि हे भाजत असताना त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी पिठी साखर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। या तिन्हींचं मिश्रण करायचं आहे आणि हे जे काही आहे ते आपल्याला मुंग्यांना खायला द्यायचं आहे। यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा
आपल्याला प्राप्त होत असतो। आता आपण औदुंबर वृक्षाखाली शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित केला, तसेच तिथे आपण थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे। जप करून झाल्यानंतर आपण औदुंबराच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, किंवा आपण मेहनत घेतो, आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, किंवा मुलांचा आजारपण चालू आहे, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, जे काही आहे ते आपण मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे, कारण की यामध्ये साक्षात प्रभू श्री गुरुदेव दत्त वास करत असतात। आता हे सांगून झाल्यानंतर आपण औदुंबर वृक्षाजवळील खाली असलेली थोडीशी माती ही उचलायची आहे, कारण की त्यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे। आता ही माती घेतल्यानंतर ही माती घेऊन आपण थेट आपल्या घरी यायचं आहे। आता घरी गेल्यानंतर आपल्याला देवाऱ्याजवळ ही माती ठेवायची आहे। त्यानंतर या मातीला प्रभू श्री दत्तगुरूंचं स्वरूप समजून या मातीची आपल्याला रोज पूजा करायची आहे। या मातीला धूप दीप दाखवायचा आहे, तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे। यामुळे प्रभू श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपली जी काही इच्छा असते, मनोकामना असते ती पूर्ण होते। घराची, मुलांची, पतीची देखील प्रगती होत असते। आता हा उपाय देखील आपण करू शकता। तसेच तुमच्या जर घराजवळ औदुंबर वृक्ष असेल तर तुम्ही रोज जरी हा उपाय केला तरी पण चालेल, पण मग अगदीच तुम्ही माती घरी आणली नाही तरी पण चालेल। फक्त आपण तिथे शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करायचा, तसेच एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आणि औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि यामुळे देखील आपली मनोकामना लवकर पूर्ण होते। तसेच या औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे। विष्णू नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपच्या वध उंबऱ्यावर बसून केला, त्याच्या झालेल्या लढाईत नरसिंहदेवाला जखमा झाल्यावर नखांना विषबाधा झाली, त्यामुळे त्यांनी नखे उंबराच्या खोडा खुपसून विषबाधेचे शमन केले आणि लक्ष्मी देवींनी उंबराची फळे वाटून त्यांचा लेप नरसिंहदेवांच्या जखमांवरती लावल्यामुळे त्यांना जखमांना होणारा दाह थांबला। म्हणूनच धार्मिक ग्रंथांमध्ये औदुंबर वृक्षाला खूप महत्त्व आहे। औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्यांची फळे मिळतात। औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकदशने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याने फळ आपल्याला मिळते। औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत असतं। या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात। औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्तीही होत असते आणि जपाचे अनंत पटीने फळ हे मिळत असते। औदुंबर वृक्षाची पाने ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भगीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असते। औदुंबराची सेवा केल्याने धनप्राप्ती, धनसंपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होते। आता जेव्हा आपण तुम्ही किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाल, तेव्हा बाहेरचे तिथे औदुंबर वृक्ष असतो। पहिल्यांदा गेल्यावरती आपल्याला तिथे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर औदुंबर वृक्षाचे दर्शन घ्यायचं आहे। औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि औदुंबर वृक्षाखाली बसून तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील जप करू शकता। त्यानंतर आपण दत्त गुरु महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, मठामध्ये जायचं आणि एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे। त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे। आता हे नारळ आणि खडीसाखर घेत असताना त्या नारळाला आपल्याला लाल रंगाचा धागा देखील बांधायचा आहे। आता आपली इच्छा, मनोकामना अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू दे ती तुम्ही सांगायची आहे। मग घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही, किंवा नोकरी हवी आहे, संतान प्राप्ती होत नाही, जे काही आहे ते तुम्ही मनापासून श्रद्धेने स्वामी महाराजांना किंवा दत्तगुरू महाराजांना सांगायचं आहे। आपण जर अशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस केला तर तो नवस देखील पूर्ण होत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा। यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही। त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। आजच्या पुरतं एवढंच, भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।